नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याचे दृश्य पाहत आहोत. पळशीतील बैलपोळ्याचा मान हा शिंदे पाटलांना असून यावर्षी शिंदे कुटुंबियातील सर्वच एकत्रित येऊन हा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रथम बैलांची मिरवणूक गावातून संपूर्ण काढून घरी गेल्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला आहे. मी शिवाजी अण्णा शिंदे पाटील, पळशी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर आज बैलपोळ्याच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्या निमित्तानं बैलपोळ्याच्या अनुषंगानं आम्ही बैलाची मिरवणूक वाजत गाजत डीजे लावून गुलाल फटाके लावून पूर्ण व्यवस्थित मिरवणूक काढून घेऊन आलेलो आहे. त्यासाठी आम्ही गावाच्या टाकीपासून गावात मिरवणूक काढली. गावाच्या ग्रामदैवत हनुमान मंदिराला राऊंड मारून आलो. आमच्या शेतापासून रानापासून सगळे ग्राउंड मारून आलेलो आहे. तर आमच्या पहिल्यापासून गावची पाटीलकी चालू आहे. तर आमच्या 5व्या पिढीपासून हा पाटीलकीचा मान आम्हाला भेटत आहे. तेव्हापासून आमचे हे चालू आहे. कशा पद्धतीने तुम्ही बैलपोळा साजरा केला? बैल हा शेतकरी राजा आहे आणि बैलपोळ्यानिमित्त बैलाची मिरवणूक काढणे आणि आता ही पिढी आता जी परंपरा जी आहे ते लोप पावत चाललेली आहे. पहिल्यासारखी रूढी परंपरा बैलांचा सण जी साजरा करत नाहीत त्याच्या निमित्तानं आम्ही काय केलेलं आहे, बैलांची मिरवणूक चांगल्या प्रकारे काढली पाहिजे. ती पुन्हा आपली जी परंपरा आहे ती चालू ठेवली पाहिजे. ह्या निमित्तानं बैलांचा जे राजांचा सण असल्यामुळं तो चालू ठेवलेला आहे. त्याच निमित्त आता नवीन आधुनिक पद्धत आलेली आहे. ट्रॅक्टरने शेती चालू होत आहे. तर ट्रॅक्टरची पण आम्ही मिरवणूक काढली त्या बैलांच्या बरोबर आणि बैलांची ट्रॅक्टरची मिरवणूक दोन्ही एकसाथ गावाला राऊंड मारून आलो आणि पूर्णपणे व्यवस्थित आम्ही मिरवणूक काढून आलो. बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्रात सर्वत्र बैलपोळा हा साजरा सण मोठ्या उत्साहात केला जातो. आज भाद्रपद बैलपोळा हा पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी साजरा केला जातो. त्यानिमित्त आज बारामती तालुक्यातील पळशी या गावामध्ये पहिल्या बैलाचा मिरवणुकीचा मान शिंदे पाटलांचा असतो आणि तो त्यांच्या पिढी परंपरेने आलेला आहे आणि तो त्यांनी आनंदाने उत्साहाने साजरा केलेला आहे. त्याबरोबर आज सर्व गावकऱ्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे आनंदाने उत्साहाने तो साजरा करण्यात सहभागी झाले होते.